जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या घरातील आई, बहीण, बायको, मुलगी किंवा जर तुम्ही स्त्री असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय फायदेशीर आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येकालाच वाटेल की अरे आधी आपल्याला हे माहिती असलं असतं तर किती बरं झालं असतं, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही। तुम्ही आपल्या जीवनामध्ये, आपल्या आहारामध्ये हे बदल नक्कीच करा। हा व्हिडिओ स्त्रियांसाठी का गरजेचा आहे? कारण की स्त्रियांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात। जसं की जेव्हा स्त्री म्हणजे मुलगी लहानाची मोठी होते, मेनार्के म्हणजे जेव्हा तिला पहिली पाळी येते, त्यानंतर पाळीच्या दरम्यान, तसेच पाळीच्या दरम्यान तर बदल होतातच, त्याच्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली तर त्या प्रेग्नन्सी मध्ये देखील शरीरामध्ये भरपूर बदल होतात। प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी मध्ये देखील भरपूर बदल होतात। डिलिव्हरी नंतर तर स्त्रियांच्या शरीरात असे बदल झालेले असतात जणू काही मरणाच्या दारातून त्या बाहेर आलेल्या आहेत। त्यानंतरचा येणारा काळ म्हणजे मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी बंद व्हायची वेळ असते। ह्या काळामध्ये देखील स्त्रियांच्या शरीरामध्ये बदल होत असतात। बदल होतात म्हणजे नेमके काय बदल होतात? तर स्त्रियांच्या हाडांमध्ये बदल होतात, त्यांच्या हाडांच्या रचनेमध्ये, हाडांमध्ये ठिसूळपणा येऊ शकतो। त्यानंतर हार्मोनल्सचे बदल असतात, जे आपल्या शरीरामध्ये संप्रेरक तयार होत असतात, ते संप्रेरक प्रत्येक वेळेस बदलत असतात। पाळीच्या वेळेस पाळीचं पूर्ण जे सायकल असतं त्यावेळेस बदललेले असतात, प्रेग्नन्सी मध्ये बदलतात, डिलिव्हरी नंतर बदलतात आणि सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडतो तो म्हणजे मेनोपॉजच्या वेळेस। हे झाले शारीरिक बदल आणि बोन हेल्थ मधील बदल। परंतु जेव्हा शरीरामध्ये इन्फ्लामेशन साचत राहतं, इन्फ्लामेशन होत असतं, तेव्हा मात्र ते दिसून येत नाही आणि मग पुढे चालून कॅन्सर सारखे आजार निर्माण होण्याचे देखील चान्सेस वाढतात। म्हणून आपल्या बोन हेल्थची, आपल्या हार्मोनल बॅलन्स ठेवण्याची आणि इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये मी सांगितलेले पुढील पदार्थ आवर्जून घेणं खूप गरजेचं आहे। सगळ्यात आधी आपण बघूयात की आपल्या बोन हेल्थसाठी आपण काय करावं आणि का करावं। जेव्हा आपल्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये बदल होत असतात तेव्हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्या बोन्सवर पडतो। सगळ्यात आधी आपण बघूयात की आपली बोन हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो। हाडांचे जे स्वास्थ्य आहे ते खराब होतं म्हणजे नेमकं काय होतं? सगळ्यात पहिलं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस। ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपले हाडे ठिसूळ होतात। ऑस्टिओपोरोसिस यालाच आयुर्वेदामध्ये अस्थिसौशिर्य असं म्हणतात। ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा एक चयापचयचा आजार समजला जातो, ज्यामध्ये हाडांची घनता, बोन डेन्सिटी आणि वस्तुमान हे कमी होते। यामुळे हाडे कमकुवत होतात, अतिशय ठिसूळ बनतात। परिणामी साध्या धक्क्याने किंवा पडल्याने देखील फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढू शकतं। हाडांमध्ये देखील जिवंत पेशी असतात। ऑस्टिओब्लास्ट ह्या नवीन हाडांची निर्मिती करतात, तर ऑस्टिओक्लास्ट ही जुनी म्हणजे खराब झालेली हाडे विरघळून शरीरातून काढून टाकत असतात। आणि जेव्हा ऑस्टिओपोरोसिस होत असतं तेव्हा जुन्या हाडांचे शोषण आणि नवीन हाडाची निर्मिती ही बदलते। ऑस्टिओपोरोसिसमध्ये हा समतोल बिघडतो, म्हणून हाडांची झीज होते। हा आजार मुख्यतः वयानुसार हार्मोन्सच्या बदलांमुळे, विशेषतः स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळामध्ये इस्ट्रोजनची कमतरता असल्यामुळे होते, किंवा कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे, किंवा व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यामुळे होते। त्यामुळे पाठीचा मणका, मनगट आणि नितंबाची हाडे जास्त प्रभावित होतात। आणि जर आपल्या हाडांचं स्वास्थ्य चांगलं नसेल तर मग आपलं शरीर देखील कमकुवत होतं, कारण की आपलं जे शरीर आहे ते हाडांच्या सांगड्याने बनलेलं आहे। म्हणून आपल्या हाडांचा सांगडा जर मजबूत नसेल तर आपल्या शरीराची इमारत लवकर कोसळण्याची भीती असते। म्हणून आपल्या हाडांची काळजी घेणं, आपल्या बोन हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। मग तुम्ही याच्यासाठी बऱ्याच वेळा कॅल्शियमच्या गोळ्या खात असाल किंवा वेगवेगळे महागडे कॅल्शियमचे प्रोडक्ट्स जर घेत असाल तर ते अजिबात घेऊ नका। फक्त आपल्या आहारामध्ये ह्या विशिष्ट पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून तुमच्या हाडांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल। जर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा तीळ खायला सुरुवात केली तर तुम्हाला कधीच कॅल्शियमची कमतरता भासणारच नाही, कारण यामध्ये सुमारे 88 मिलीग्रॅम इतके कॅल्शियम आहे। फक्त कॅल्शियम नाही तर मॅग्नेशियम सुद्धा असल्यामुळे आपली बोन डेन्सिटी चांगली राहायला, हाडे मजबूत व्हायला मदत होते। तसेच यामध्ये लोह म्हणजे आयर्न असते, त्यामुळे रक्ताची कमतरता देखील भरून येते। तिळामध्ये हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे हार्मोनल बॅलन्स राहायला देखील उपयुक्त आहे। तीळमध्ये
व्हिटॅमिन बी देखील आहे. तिळाचे अजून काय फायदे आहेत याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तीळ अधिक प्रमाणात खाऊ नये. ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचे व्याधी आहेत, शरद ऋतू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, यामध्ये देखील जास्त प्रमाणात तीळ खाऊ नये. तुम्ही तीळ खायचे असेल तर रोज 1 चमचा तीळ खाऊ शकतात. तिळाचे लाडू खाऊ शकतात. तिळापासून बनवलेली चटणी खाऊ शकतात. तिळाची चिक्की खाऊ शकतात. हाडे मजबूत करण्यासाठी दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. गहू, ज्वारी यासोबत नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. यामध्ये 10 पटीने कॅल्शियम आहे. त्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही जर नाचणी खायला सुरुवात केली तर तुम्हाला कधीच कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. तसेच कॅल्शियम आणि फायबर्स देखील आहेत, त्यामुळे पचनक्रिया देखील सुधारायला मदत होते. बऱ्याच जणांना कॅल्शियमच्या सप्लिमेंट्समुळे कॉन्स्टिपेशन होण्याचा त्रास असतो. म्हणून जर तुम्ही नाचणी खायला सुरुवात केली तर फायबर्समुळे कॉन्स्टिपेशन देखील होणार नाही आणि तुमची शुगर स्पाइक देखील होणार नाही. म्हणून जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा प्री डायबेटिक असाल तरीसुद्धा तुम्हाला नाचणी खाण्याचा फायदा होईल. नाचणीमध्ये असणारं दुसरं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आयर्न, लोह. बऱ्याच स्त्रियांना लोहाची कमतरता असते, त्यामुळे ॲनिमिया होतो, थकवा जाणवतो, केस गळतात, पाळी रेग्युलर येत नाही किंवा अंगावरून कमी जातं, अशा समस्या भेडसावत असतात. जर तुम्ही नाचणीचा समावेश आहारात केला तर ह्या सर्व समस्या कमी होतात. तर सुमारे 100 ग्रॅम दिवसाला तुम्ही नाचणी घेऊ शकतात. यामध्ये प्रोटीन आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम देखील आहे. त्यामुळे आपली बोन हेल्थ चांगली राहायला मदत होते. तुम्ही नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतात. यामध्ये नाचणीची भाकरी, नाचणीचा डोसा, नाचणीचा चिला, नाचणीचे लाडू, नाचणीचा शिरा असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकतात. नाचणी जर भिजून मोड आणल्यानंतर तिचं पीठ बनवून जर खाल्लं तर कॅल्शियमचं जास्त प्रमाणामध्ये ॲब्झॉर्प्शन व्हायला मदत होते. कॅल्शियमसाठी आणि हाडांसाठी अजून एक तिसरं महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मखाना. मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर्स, प्रोटीन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते, हाडे मजबूत व्हायला मदत होते, रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते, कारण की मखान्याचा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तसेच हृदयाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच आपल्या त्वचेवर सुरकुत्या कमी व्हायला देखील मदत होते. तुम्ही नाश्त्याच्या वेळेस 1 मूठभर मखाना खावा किंवा मखान्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज तयार करून ते देखील तुम्ही खाऊ शकता. हाडे मजबूत करण्यासाठी चौथा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अंजीर. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस देखील आहेत. त्यामुळे हाडांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. तसेच फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं, पचनक्रिया सुधारते. तसेच शुगर स्पाइक देखील होत नाही. म्हणून रोज रात्री 2 ते 3 अंजीर रात्री पाण्यात भिजू घालावे आणि रोज सकाळी ते खावे. तसेच यामध्ये आयर्न देखील भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे रक्ताची कमतरता असणाऱ्यांसाठी अंजीर खाणं उपयुक्त ठरतं. हार्मोन्स बॅलन्स राहायला देखील मदत होते. हे झालं हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या हाडांचे आरोग्य तर आपण सुधारले. आता आपलं हार्मोनल बॅलन्स कसं ठेवावं? तर हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी आपण दिनचर्येचा वापर करावा. दिनचर्या म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी दिनचर्या आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करावं, कसं आहार असावा, या सगळ्यांबद्दलची माहिती सांगितली आहे. तर यामध्ये सकाळी लवकर उठणं, त्यानंतर प्रातर्विधी वगैरे आटोपून झाल्यानंतर हलका व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. व्यायामामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील टिकून राहतं. त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स मध्ये राहायला मदत होते, पचनक्रिया व्यवस्थित राहायला मदत होते आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील जे पोषक तत्वे आहेत ते आपल्या शरीराला व्यवस्थित मिळतात आणि आपल्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्स मध्ये राहायला मदत होते, पाळी रेग्युलर यायला मदत होते किंवा पाळीच्या वेगवेगळ्या समस्या कमी व्हायला मदत होते, प्रेग्नन्सी सुकर होते, डिलिव्हरी सुकर होते आणि मेन म्हणजे आपला जो मेनोपॉजचा काळ असतो तो देखील त्रासदायक राहत नाही. आहारामध्ये देखील सीझनल फळं, सीझनल भाज्या खाणं खूप गरजेचं आहे. रात्रीचं जेवण रात्री 7च्या आधी झालं पाहिजे. तसेच रात्री लवकर झोपावं, रात्रीचं जागरण करू नये. त्याचा इम्पॅक्ट आपल्या हार्मोन्सवर होतो आणि हार्मोन्स एकदा बिघडले तर आपलं शरीर ढासळण्याची शक्यता जास्त असते.
या व्यतिरिक्त आपले हार्मोन्स बॅलन्स मध्ये राहण्यासाठी आपण कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश करावा याबद्दल माहिती बघूयात. हार्मोन्स रेग्युलेट होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बियांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. यामध्ये अळसी म्हणजे जवस, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, टरबूजाच्या बिया यांचा समावेश करावा. मेथी दाण्याचा समावेश करावा. जवसाची चटणी किंवा भाजलेले जवस रोज सकाळी 1 चमचा खावेत. त्यामुळे आपली हार्ट हेल्थ चांगली राहते. यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहे. पचनक्रिया सुधारते. आयर्न देखील आहे, त्यामुळे ॲनिमिया होत नाही. तसेच यामध्ये प्रोटीन, फायबर्स, हेल्दी फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात आहे. दुसरं म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, प्रोटीन, आयर्न भरपूर आहेत. थायरॉईड फंक्शन सुधारण्यासाठी भोपळ्याच्या बिया रोज 1 चमचा खाव्यात. त्यामुळे पाळी रेग्युलर यायला देखील मदत होते. सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई देखील आहेत. त्यामुळे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोममध्ये जे मूड स्विंग्स होत असतात ते कमी व्हायला मदत होते. क्रॅम्प्स कमी व्हायला मदत होते. यासाठी रोज 1 चमचा भाजलेले सनफ्लावर बिया तुम्ही खाऊ शकता. टरबूजच्या बिया, यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे, फायबर्स आहेत. त्यामुळे हाडे मजबूत व्हायला मदत होते. हार्मोन बॅलन्समध्ये राहायला मदत होते. इन्फ्लामेशन कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. आणि ह्या सगळ्या बिया जर खाल्ल्या तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते. रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स बॅलन्समध्ये राहायला मदत होते. फर्टिलिटी वाढते. म्हणून रोज सकाळी ह्या बियांचं सेवन करावं. तसेच 1 चमचा मेथी दाणा रात्री पाण्यात भिजू घालावा आणि ते पाणी रोज सकाळी प्यावे. आता आपण बघूयात आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन झालं आहे का हे कसं ओळखावं. त्यानंतर इन्फ्लामेशन झालं असेल तर आपण अशा कोणत्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करणं खूप गरजेचं आहे. पहिले आपल्याला इन्फ्लामेशन म्हणजे काय हे माहिती नव्हतं, परंतु आजकाल आपल्या आरोग्याबद्दल प्रत्येक जण सतर्क झाला आहे. त्याला आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन आहे की नाही हे जाणून घ्यायची उत्सुकता झालेली असते. आणि जर इन्फ्लामेशन झालं असेल किंवा होऊ नये म्हणून काय करावं, काय खावं, काय खाऊ नये याबद्दलची माहिती देखील असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपल्या शरीरातील इन्फ्लामेशन कसं ओळखावं आणि इन्फ्लामेशन होऊ नये म्हणून कोणत्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. इन्फ्लामेशन म्हणजे काय, तर एक प्रकारची सूज. आपल्या शरीराच्या हानीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या एक मार्गापैकी हा एक मार्ग आहे. म्हणून जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे चालून वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. म्हणून अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. आता समजा ॲक्यूट इन्फ्लॅमेशन आहे. समजा आपल्याला काही मार लागला, बोटाला मार लागला, त्या ठिकाणी लगेच सूज येते, लालसरपणा येतो, वेदना होतात. ही लक्षणं झाली तात्पुरती असतात आणि ती तीव्र स्वरूपाची असतात. परंतु अशी बरीचशी लक्षणं असतात जी सौम्य स्वरूपात असतात आणि दीर्घकालीन आपल्या शरीरामध्ये तशीच राहतात, काही महिने, काही वर्ष. आणि त्याचा परिणाम शेवटी वेगवेगळ्या आजारांमध्ये होतो, जसं की हृदयरोग, उच्च रक्तदाब, काही कर्करोग म्हणजे कॅन्सर, दीर्घकालीन वेदना, टाईप 2 डायबेटीज, चिंता, नैराश्य, स्मृतिभ्रंश असे वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात. आपल्या शरीरामध्ये इन्फ्लॅमेशन आहे का हे कसं ओळखावं, त्याची काय लक्षणं आहेत, तर यामध्ये तुम्हाला वारंवार थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, वजन वाढते, हार्मोन्स असंतुलित होतात, हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, त्वचेच्या समस्या निर्माण होतात, जसं की पिंपल्स येणं, त्वचेवर डाग येणं, त्वचा निस्तेज दिसणं, सांधेदुखी होऊ शकते, अंगदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात, प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, गर्भधारणा होत नाही किंवा अडचण येते, मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो, जसं की चिडचिड होणं, चिंता, मूड स्विंग्स, नैराश्य. इन्फ्लामेशन का निर्माण होते, जर तुम्ही जास्त साखर, गोड पदार्थ, जंक फूड, तळलेले पदार्थ, तुमची झोप अपुरी असेल, मानसिक ताण असेल, धूम्रपान, मद्यपान करत असाल, शारीरिक हालचाल अजिबात करत नसाल, व्यायामात, या सर्वांमुळे इन्फ्लामेशन वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. तर इन्फ्लामेशन झालं असेल किंवा होऊ नये म्हणून आपण कोणते पदार्थांचं सेवन करावं, तर तुम्ही रोज सकाळी आले आणि तुळशीचा चहा घ्यावा, दालचिनीचा चहा घ्यावा, दालचिनीचं पाणी प्यावं, ग्रीन टी घेऊ शकतात, माचा टी घेऊ शकतात. यामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थांचा समावेश करू शकतात, जसं की भोपळा, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, पालक, फळांमध्ये पपई, वेगवेगळ्या बेरीज, डाळिंब, जांभूळ, आवळा,
हळद, काळे मिरे, गाईचं तूप, मुगाची डाळ, मसूरची डाळ, बदाम, अक्रोड, जवस हे सर्व पदार्थ अँटी इन्फ्लॅमेटरी आहेत. सोबत पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. दररोज 7 ते 8 तास झोप घ्यावी. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करावा. ताण कमी करावा. त्यासाठी प्राणायाम, ध्यान, योग, सकाळी चालणे असं तुम्ही करू शकता. नियमित व्यायाम करावा. दररोज 30 ते 45 मिनिटं चालण्याचा व्यायाम करावा. सूर्यनमस्कार करावा किंवा कुठलाही हलका व्यायाम करावा. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या आहारामध्ये फक्त काही सुपरफूडचा जर समावेश केला तर तुमच्या शरीरातील बोन हेल्थ चांगली राहायला मदत होईल. हाडांचे आरोग्य सुधारले की तुम्हाला थकवा देखील जाणवणार नाही. तसेच तुमचे हार्मोन्स बॅलन्स मध्ये राहिल्यामुळे तुम्हाला मेनोपॉजचा किंवा पिरियडचा त्रास देखील होणार नाही आणि तुमच्या शरीरातील इन्फ्लॅमेशन देखील कमी व्हायला मदत होईल. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या घरातील प्रत्येक स्त्रीला हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.